एक विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी सरकार सातत्यानं एकामागोमाग एक पावलं उचलत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. परीक्षा प्रणालीला पारदर्शक आणि मजबूत करण्याच्या संकल्पाचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार. पेपरफुटी करणाऱ्या माफियांची गय करणार नसल्याचा दिला इशारा. लोकसभेत आज सर्वोच्च न्यायालय न्यायमूर्ती संख्या दुरुस्ती विधेयक 2026 यावर महत्त्वाचं कामकाज होण्याची अपेक्षा. आखातातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांचं हित आणि सुरक्षा जपण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन समन्वयानं काम करावं. पंतप्रधानांचे केंद्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्देश. सर्वसामान्यांच्या घरांची कामं गतिमान करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश. भिवंडीमध्ये गंगारामवाडी परिसरात काल रात्री उशिरा एक 4 मजली इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य जारी. आणि राज्यात काही भागात पावसाचा पुन्हा जोर. मध्य महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट. नमस्कार.